यंदा लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता मावळली आहे। कारण या अधिवेशनात लाडकींना 2100 रुपयाची घोषणा करू असं आम्ही सांगितलं नव्हतं, अशी माहिती आदिती तटकर यांनी दिली। सतेज पाटलांनी लाडकींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल विचारला होता, त्यावर आदिती तटकर यांनी हे उत्तर दिलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे। हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते, त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न। आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो, जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही।